सेमच आहे. आता स्वाध्यायाचा विषय कसा होता, त्याच्यामध्ये टेस्ट सोडवण्याचा विषय होता फक्त. पण आता ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ किंवा दीक्षा लिंकच्या माध्यमातून म्हणा किंवा ऑडिओ असेल, म्हणजे सगळं एकत्रीकरण ह्याच्यामध्ये केलेलं आहे. ओके. मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यांनी पण याच्याविषयी आपलं मत द्या की या स्वरूपामध्ये अभ्यासमाला द्यायला काही हरकत नाही, पण स्ट्रक्चर मात्र स्वाध्यायासारखं नको आहे. अभ्यासमाला ही आयडेंटिटी पूर्णपणे वेगळी आहे आणि ती मेन आयडेंटिटी आपण न गमावता नवीन स्वरूपामध्ये फक्त अभ्यासमाला आपण द्यावी. आणि त्याच्यामध्ये जसं या अभ्यासमालेपासून करत होतो तसं कॉन्टेंट आपला दीक्षाचा तिथं, आणि माझं मत आहे पाठ्यपुस्तकाची पण लिंक आपल्याला तिथं देता आली तर प्रत्येक आपल्याला द्यावी, जेणेकरून मुलांना बुक्स नसेल तर तिथं बुक पण ते उपलब्ध होऊन जाईल. आणि जर अशा स्वरूपात आपण देणार आहे तर एका दिवशी एक विषय फक्त घ्यावा आणि सगळ्या इयत्तांचे विषय एका दिवशी एकच विषय घेऊन आपण 5 दिवसाचे किंवा 6 दिवसाचे 6 विषय अशा पद्धतीनं करावं. आपण रविवारी गॅप ठेवून याच्याविषयी सगळ्यांनी आपल्या आयडिया शेअर करा, जेणेकरून आपल्याला काम करायला. स्वाध्याय रोज रोज द्यायला नको मॅडम. मला असं वाटतं ना, स्ट्रक्चर आपण असं ठेवावं की कॉन्टेंट 6 दिवस द्यावा, 7व्या दिवशी असेसमेंट द्यावी. आपण करिक्युलरचा विषयच नको ठेवायला असं मला वाटते. रविवारी गॅपच ठेवला तरी चालेल. चालेल, तसंही चालेल. किंवा मग शनिवारी टेस्ट ठेवायची, 5 दिवस कॉन्टेंट द्यायचा. हा, वीकली टेस्ट ठेवायची शनिवारी. पण 5च विषय कव्हर होतील ना, 6वा विषय कव्हर होणार नाही. 6वा एखादा विषय मोठ्या वर्गांसाठी एक्स्ट्रा सब्जेक्ट असतात तर ते कसे कव्हर होणार. 15 दिवसाला टेस्ट ठेवावी मॅडम. 15 दिवसाला. आता जे कॅलेंडर आपण तयार करणार आहे, म्हणजे मागच्या वर्षीच कॅलेंडर आपण त्याच्यामध्ये काही बदल करणार आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला वीकली टेस्ट द्यायचे. तर इथेही त्या वीकली असाव्या की घटक कसा संपल्यानंतर टेस्ट त्या घटकाची ऍड करावी. त्याच्यासाठी खूपच आपल्याला बारकाईने नियोजन करायला पाहिजे की पहिला घटक कधी संपतोय, दुसरा घटक कधी संपतोय, त्यानुसार मग टेस्ट रँडमली तिथे ऍड करणं वगैरे अशा पद्धतीचं ते प्लॅनिंग असणार आपलं. ते करणं शक्य आहे का? तर त्याच्यासाठी आपल्याला मॅन्युअलीच काम करावं लागणार. ते आधी करून ठेवलं तर चालतंय का त्या वेळेलाच करायला पाहिजे, या सगळ्या माझ्या शंका आहेत. काय करता येईल? कॅलेंडर आधी तयार झाल्यावर पुढे अडचण येत नाही मॅडम, अभ्यासमालेला पण अडचण येत नाही. नाही, पण अभ्यासमालेमध्ये टेस्ट द्यायची आपल्याला, तर ती टेस्ट ही मग रिपिटेशन होणार का? कॅलेंडर मध्ये ज्या टेस्ट देणार त्याच इकडे द्यायच्या का? किंवा मग जर वेगळ्या द्यायच्या असेल तर मग ते व्हॅरिएशन होईल का? हा पण मुद्दा आहे. बरं, त्या तयार करायच्या असतील तर त्या सगळ्या आपल्या तयार पाहिजे आहेत. आणि गेल्या वर्षी कसं झालं, आपण सुरुवातीला उत्साह होता आपल्याला, नंतर तो उत्साह पूर्ण निघून गेला. तसं ते होऊ नये याच्यासाठी आधीच शक्य तेवढं प्रिपरेशन करून ठेवता येईल का? आणि मग हे जसं आता डाकरे सरांनी प्रेझेंटेशन केलं तसं आपल्याला आपल्या अभ्यासमालेचं
ऍक्च्युअल काय स्ट्रक्चर असेल आणि ते कसं रन होईल हा विचार केला पाहिजे. बरोबर, मला खरं तर माझा जेन्युइन प्रश्न आहे की व्हॉट्सअप असेसमेंट असू देत, नाहीतर म्हणजे स्वाध्याय असू देत किंवा आपली गेल्या वर्षीची अभ्यासमाला वगैरे असू देत, किती विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या 50% पण आपण पोहोचवू शकलो नाही. ते परत आणि त्याच रूटवर आपण चाललेलो आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मला काय वाटतं सगळ्यांनी मॅडम, आपली मतं द्या, म्हणजे आज आपल्याला मला काय वाटतं मॅडम की प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र टीम असावी. कॅलेंडरसाठी वेगळी माणसं असावीत, अभ्यासमालेसाठी वेगळी असावीत, असेसमेंटसाठी वेगळी असावीत, आणि त्यात प्रत्येकाचं एक टीम लीडर कॅलेंडर हा असावं. तुमचा विषय नाही आता. कॅलेंडर हा वेगळाच तो सब्जेक्ट डिपार्टमेंट कडून मी करून घेणार आहे. फक्त टेक्निकल आपल्याला 1-2 पर्सन्स त्याच्यामध्ये ऍड करावे लागणार आहेत. फोकस आपली अभ्यासमालाच असणार आहे सध्या. पण डिपार्टमेंट कडून जी माहिती येते ना मॅडम आपल्याकडे, त्याला प्रचंड एडिट करत बसायला लागतं आपल्याला. भयंकर म्हणजे भयंकर. विशेषतः इतिहास, भूगोल. ते मी समीरला त्याची जबाबदारी देणार आहे. प्रत्येक अजून एक प्रॉब्लेम असा आहे की हा ग्रुप 10 तारखेला तयार झालाय मॅडम, आणि 10 तारखेला मीटिंग झाली आहे त्याची. त्याच्यानंतर तब्बल मध्ये 15 दिवस काहीही झालेलं नाही. जर रोजच्या रोज याच्यावर थोडं थोडं जरी विचार झाला असता ना, की बरंचसं काम आपण आतापर्यंत सुरू करू शकलो असतो. अडचण अशी येते की प्रत्येक कामासाठी म्हणजे टीम लीडर, आता आमचं अभिनव सर होते, त्यांच्या मागे इतकी कामं, परत त्यांचा आजार, त्याच्यामध्ये त्यांना पण कॉल करायला नको असं वाटलं. मध्ये तरी 2-3 वेळा मी रिमाइंड केलं की सर थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, आपण हे काम थोडंसं पुढे न्यायला पाहिजे. कारण हा विषय 15 दिवस मध्ये पूर्णतः गॅप पडला, याच्यात काहीच डेव्हलपमेंट झाली नाही. बरोबर आहे. आपण आता या आपल्या लोकांपैकीच एक टीम लीडर ठरवू ना अभ्यासमालेसाठी. पूर्ण जबाबदारी गेली, 1 किंवा 2 जण ठरवून त्यांच्यावर जबाबदारी देऊ, म्हणजे इतर कामं पण दिवाळ होऊन जातील आपली. कोण काम करेल अभ्यासमालेसाठी? स्वतः म्हणून काम केलं तर मला बरं वाटेल जरा, म्हणजे कुणाचं तरी नाव घेऊन मी सांगण्यापेक्षा. मग कंटेंट कुठपर्यंत अपलोडिंग चालू सांग ना. आपल्याला 15 जून पर्यंत मला काय म्हणायचं आहे की आता ही अभ्यासमाला आपण रन करणार आहे 15 तारखेपासून. तर याच्यासाठी पूर्ण जबाबदारी घेणारा एक लीडर मला पाहिजे आता तुमच्या या 8-9 जणांपैकी. 1 जण घ्या किंवा 2 जणांनी घ्या, जो त्याचं सगळं काम बघेल अभ्यासमालेचं. असं कोण मनाने सांगा, नाही तर मग मला नॉमिनेट करावं लागेल. ह्यांनी करावं तुम्ही. विजय बांगर सर. बांगर सर कराल का?
मॅडम सोबत आणखी एक कोणाला तरी द्या, मी करतो तसं. सोबत आपल्या खंडाळे सरांना घ्या, त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे त्या गोष्टी. आहेत का खंडाळे सर, का फोनवर आहेत अजून? हॅलो, हा बोला. रावसाहेब पाहिजे होते. आहे का फोनवर बोलताय अजून? नाही, रावसाहेब पण पाहिजे. रावसाहेब पाहिजे होते. रावसाहेब नाही, ते त्यांना मी बाकीची कामं 2-3 लावलेली आहेत, ते फक्त मदत करतील ना तुम्हाला, काही इश्यू नाहीये. सगळे आपण टीमच आहे, पण ते रिस्पॉन्सिबल म्हणून आपण पुढे घेऊन जायला पाहिजे ना काम. ते कसं होतंय, आपण कुणालाच लिडरशिप देत नाही, त्यामुळे काय होतंय की सगळेजण हा करेल तो करेल असं करत आपण हे करून जातो. एकाला जबाबदारी राहिली की तो ते काम पुढे नेण्याचं काम करतोय ना. त्यामुळे मग तुम्ही आणि बांगर सर पूर्ण अभ्यासमालेचे एक व्यवस्थितपणे बघा, तुम्हाला चांगला सगळा अनुभव आहे, आपण मागच्या वेळी केलेल्या सगळ्या गोष्टीत आपण इन्व्हॉल्व आहे. तर आता हे नवीन स्ट्रक्चर प्रमाणे कसं रिप्रेझेंट करायचं हा विचार आपण करूया. तुम्ही दोघं मग ती पूर्ण जबाबदारी घ्या. कारण बाबरे सरांना मी NEP प्लॅनिंग मध्ये पण घेतलेलं आहे, कॅलेंडरच्या ह्याच्यामध्ये पण त्यांना घेतलेलं आहे, आणि बाकीचे पण छोटे मोठे 2-3 काम आहेत त्याच्यामध्ये पण ते आहेत. त्यामुळे मग त्यांना पण आपण जराशी हे करू. आणि तुम्ही सगळे कॅपेबल आहे, असं काही नाही की बाबरे सरच पाहिजे, सगळेजण तेवढेच कॅपेबल आहेत. बरोबर आहे की नाही? ठीक आहे मॅडम. खंडाळे सर आणि बांगर सर पूर्ण अभ्यासमालेची जबाबदारी घेतील. मला असं वाटतंय पहिल्यांदा आपण अभ्यासमालेचं स्ट्रक्चर कसं असावं हे ठरवूया. सगळ्यांनी आपली आपली मतं द्या की जर आपल्याला स्वाध्याय असेसमेंटच्या स्वरूपामध्ये अभ्यासमाला द्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपलं ऍक्च्युअल काय काय इन्क्लूड असलं पाहिजे. आवाज आलाय ना माझा सगळ्यांना? हा, आवाज येतोय मॅडम. तर ते आपण स्ट्रक्चर पहिल्यांदा ठरवू, आपल्या अभ्यासमालेमध्ये काय काय असलं पाहिजे आणि स्वरूप कसं असेल, कशा पद्धतीने रिप्रेझेंट होईल, कुठले विषय असतील, त्याच्यामध्ये काय काय द्यायचं, हे सगळं आज फायनल करून घेऊ. म्हणजे मग उद्या परवा मीटिंग घेणार आहे आपण, तोपर्यंत हे काम होऊन जातं.
सुरुवातीला आपण उजळणीवरच पण घेणार आहेत ना? ज्या पद्धतीनं आपण काय म्हटला खंडागळे सर? सुरुवातीला म्हटलं उजळणीवरच घेणार आहेत ना आपण अगोदर 15 दिवस किंवा 1 महिना असं. हो हो हो, उजळणीच घ्यायला पाहिजे ना आपली. मग उजळणी घ्यायची असेल तर मग आता आपलं ब्रिज कोर्स पण तयार होतोय सगळ्या विषयांचा इयत्तांचा, तर त्याचा संदर्भ आपल्याला कुठे देता येईल का, त्याची लिंक देता येईल का, हे पण आपल्याला बघायला पाहिजे. कारण त्यांचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आपण SCRT कडून ब्रिज कोर्स सगळ्या सब्जेक्टसाठी सगळ्या इयत्तांसाठी देतोय. तोपर्यंत 15 जून पर्यंत वेळ आहे आपल्याला, तोपर्यंत ते पण तयार होणारच आहे. ते कुठे अटॅच करता येते का आपल्याला अभ्यासमालेमध्ये, हे पण बघूया. आपल्याला दिनदर्शिकेप्रमाणे जावं लागेल ना? सगळे उजळणी असणार आहे ना मागच्या 1 महिन्याचं ड्युरेशन आहे, तर आपल्याला ते 1 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये फक्त उजळणीच देता येईल का? नाही, आपण दिनदर्शिकेत काय केलं त्याप्रमाणे गेलं तर सोबत म्हणजे दोन्ही एकत्र होईल का? चालेल ना. दिनदर्शिका पण मागच्या वर्षीचीच दिनदर्शिका आपण फॉलो करणार आहे, पण फक्त त्याच्यामध्ये असेसमेंट ऍड होणार आहे. इव्हॅल्युएशनचा वीकली टेस्ट घ्यायच्या किंवा कंटेंट वरती कंटेंट प्रत्येक धडा संपल्यानंतर ऍड करायचा, हे आज मीटिंग आहे त्याची, आज फायनल होणार आहे. पण असेसमेंट हा एकच भाग कॅलेंडर मध्ये ऍड होणार आहे. बाकी कॅलेंडर आपलं मागच्या वर्षीच राहणार. त्यानुसार जर आपण गेलो लागेल ना कुठं दिनदर्शिकेप्रमाणेच आपल्याला स्वाध्याय घ्यावी लागेल असं माझं म्हणणं. मागच्या मीटिंग मध्ये अजून एक मुद्दा चर्चा झाला होता की मागच्या वर्षात मुलं जर शाळेतच गेली नाहीयेत तर मग त्या वर्गाच्या अभ्यासासाठी सुरुवातीचे 1-2 महिने आपण कॅलेंडर मध्ये पण देता येतील का? कॅलेंडरच तसा अलाइन करता येईल का? ते कसं करायचं अलाइन करत असताना? मग तिकडचा म्हणजे मराठीचा पहिला धडा असेल तर त्या पहिल्या धड्याची जी लिंक त्यांनी दिलेली आहे तीच आपल्याला उचलावी लागेल इकडं, बरोबर असं म्हणताय ना तुम्ही? नाही, धडा म्हणजे धडा नाही. गेल्या वर्षीची मुलं अचानक पुढच्या वर्गात गेले, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना ऑनलाईन मध्येच गेलेले आहेत. तर असा काही साठ उचलता येईल का एका वर्गाचा की त्यांना काही दिवसामध्ये अगदी पूर्ण वर्ष त्यांच्या डोळ्याकडून जाईल? हे दिनदर्शिकेत पण व्हावं आणि आपल्या ह्याच्यात पण असं काही. दिनदर्शिकेमध्ये आपण उजळणी कुठे ठेवली होती? मला नाही आठवत, म्हणजे असं वाटत नाही की ते पूर्णपणे उजळणी अशी होती. नाही, आता यावर्षी कोविडचा काळ गेलाय ना सगळा. नाही, कोविडचा काळ असल्यामुळेचा विषय होता हा. जर उजळणी वजा घालायचं असेल तर मग काय घालणार तुम्ही? ब्रिज कोर्सच घालायला लागेल मॅडम. ब्रिज कोर्सच इथे सुरुवातीच्या 1-2 महिन्यासाठी द्यावा लागेल. आपण काय करणार आहे, ब्रिज कोर्स जो तयार झालाय की नाही आपला, तर त्या ब्रिज कोर्सला कॅलेंडर अलाइन करणारच आहे तिथं पण ब्रिज कोर्सला. पण अभ्यासमालेमध्ये पण ब्रिज कोर्स अलाइन करावा लागेल आपल्याला, जर आपल्याला उजळणी म्हणतोय आपण 1 महिना तर, बरोबर ना? बरोबर. पण तो ब्रिज कोर्स हा ओव्हरऑल असणार आहे. ते एक डॉक्युमेंट असतं ब्रिज कोर्स म्हणजे. ते आपण म्हणजे कसं घ्यायचं हा एक संशोधनाचाच विषय आहे का, ते बघितलं पाहिजे आधी आपल्याला ब्रिज कोर्स प्रत्येक विषयाचा. प्रत्येक विषयानं आपापल्या पद्धतीनं तयार केलेला आहे. आणि प्लस ते बघितल्यानंतर त्याच्यामध्ये दीक्षाच्या वगैरे त्यांनी लिंक टाकलेल्या आहेत, पण ते ऍक्च्युअली आपल्या अभ्यासमालेत कसं रिफ्लेक्ट होईल हे काय मला कल्पना करता येत नाही. नाही मॅडम, दुसरीच्या मुलाला पहिलीचं जेवढं शिकवणं आवश्यक होतं ते सगळं सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये करावं. कॅलेंडर मध्ये पण सुरुवातीचे 2 महिने ब्रिज कोर्सच इंट्रोड्यूस करावा. तो होणारच आहे. कॅलेंडर आणि ब्रिज कोर्स हे एकमेकांना अलाइन करायचे आहेत. पण मग अभ्यासमालेत जसं खंडागळे सर म्हणतात उजळणी देत असताना ते कसं करावं? नाही मॅडम, माझं काय म्हणणं होतं की आता वर्षी आपण सगळं मुलांना वाटली होती. हॅलो, आपण गेले वर्षभर पूर्ण मुलांना पुस्तकं दिली. बरोबर. मुलांनी किती पुस्तकं पाहिली काय ह्यातलं काही माहित नाही आपल्याला.
पण असं काही करायचं की जेणेकरून त्यातला कमीत कमी सार तरी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाताना उपयोगी पडावा. त्यांना जे आवश्यक कमीत कमी एवढे यायला पाहिजे होतं असं आपल्याला जे वाटतं ते मुद्दे त्यांच्या डोळ्याखालून किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. ब्रिज कोर्सच सुरुवातीच्या काही दिवसामध्ये. होईच ना खंडागळे सर. तसाच तो ब्रिज कोर्स आपण तयार केलेला आहे प्रत्येक इयत्तेसाठी आणि 1 महिन्यासाठी सुरुवातीचा 1-1.5 महिना जाणार आहे तो. पण मग तो इकडे अभ्यासमालेत आलाय कसा करायचा हा माझा प्रश्न आहे की आपण तर डेली अभ्यासमाला देणार आहे बरोबर. ब्रिज कोर्स हे एक होल डॉक्युमेंट म्हणून तयार केले त्यांनी. ते देताना ते कसं आता खाली पोहोचवणार आहेत हा याच्यानंतरचा भाग आहे. तयारी तर सुरू आहे त्यांची. तो शाळांना द्यायचा आहे शिक्षकांना द्यायचा आहे कसा द्यायचा आहे पण ते एक डॉक्युमेंट आहे आणि ते डॉक्युमेंट मग आपल्याला तुकडे तुकडे करून कसं देता येईल अभ्यासमालेत त्यावर विचार करावा. हा विचार करायला पाहिजे. म्हणजे उजळणी जर आपल्याला द्यायची असेल तर तो एक भाग झाला. समजा मी जे विभागाने तयार केलेले हे आहे सपोज तर त्याचा एक नमुना मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ते मागवून त्यांच्याकडून म्हणजे आपल्याला आयडिया येईल की विभागाने काय केलेलं आहे. ऍक्टिव्हिटी शीटच थोडक्यात त्यांनी तयार केलेले आहेत प्रत्येक विभागाने. ते विषयाला अनुसरून त्यांचं केलेलं आहे. त्याचं स्वरूप बघितल्यानंतर मग आपण ठरवू की आपला उजळणी अभ्यासमालेत कशी घालायची बरोबर का. येस येस. आज मला वेळ द्या थोडा. मीटिंग झाल्यानंतर मी विभागांकडून जे मला 1-2 परवा आले होते किंवा आमच्या ऑफिसच्या ग्रुपवरचे ते मी शेअर करते तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आयडिया येईल आपल्याला. बरं हे उजळणीचं जरी राहिलं सपोज आपण उजळणी नाही घेतली असं गृहीत धरू आणि 15 जून पासून आपण स्टार्ट केलं अकॅडमिक तर त्यावेळेला फक्त आपला दीक्षा सोर्स धरून किंवा कॅलेंडर सोर्स धरून आपण मग उजळणी कशी द्यायची. ब्रिज कोर्स बाजूला ठेवू आपण. ठराविक संकल्पना काढाव्या लागतील का बाजूला मग. हा ब्रिज कोर्स तयार होणार असेल तर आपल्याला वेगळं प्लॅनिंग करण्याची गरज नाही ना मॅडम. बरोबर आहे ना. ब्रिज कोर्स हे आपल्याकडे एक सोर्स आहे पण मला काय म्हणायचंय की ब्रिज कोर्स नाहीये असं विचार करूया आपण आणि आपल्याला रिव्हिजन तरी द्यायची आहे सुरुवातीला. पहिले 3 महिने आपण उजळणीचा पूर्ण घेऊ मॅडम. म्हणजे वर्षभराच्या अभ्यासाला 3 महिन्यामध्ये बसू आणि मग 1 सप्टेंबर पासून या जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत रविवार गृहीत धरून अभ्यास द्यायचा. रविवार सहित अभ्यास द्यायचा. म्हणजे 3 महिन्यामध्ये 10-12 नाही मॅडम 3 महिने तरी लागतील असं वाटतंय मला. गणितासारख्या विषयासाठी इंग्रजी सारख्या विषयासाठी बाकी इतिहास भूगोल वगैरे 1-2 महिन्यामध्ये होऊ शकतील. मराठी पण होऊ शकेल एखाद्या मुलाला वेग चांगला असेल तर. पण इंग्रजी आणि विज्ञान आणि गणित या विषयांना 3 महिने तरी कन्सेप्ट लेवलवर लागतातच. बरोबर. आपण वर्षभराचा अभ्यास 3 महिन्यामध्ये करू मॅडम अभ्यासमालेमध्ये. त्यांनी जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं कोर्स बाजूला ठेवून जर करायचं म्हटलं तर आपण हे प्लॅनिंग करू शकतो. काही अडचण नाही. माझं मत तेच आहे की आपण ब्रिज कोर्स बाजूलाच ठेवू आणि अभ्यासमालेतून आपल्याला विद्यार्थ्यांना रिव्हिजन कशी घेता येईल हे बघू. मग त्याच्यासाठी आपल्याला अशा ठराविक जसं आता म्हटले खंडागळे की कन्सेप्ट आपल्याला बाजूला काढल्या पाहिजेत आणि मग त्याच्यावर आधारित आपल्याला कॉन्टेंट प्लस रिव्हिजन असं 2 भाग तिथे दिला पाहिजे. बरोबर की. तसं करायचं म्हटलं तर मागच्या वेळेस सारखा एक अजून गोष्ट गृहीत धरायला पाहिजे. 1ली ते 10वी मध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी विषयासाठी कॉन्टेंट नाहीये आपल्याकडे. होय ना. तो तर मुद्दा आहेच. त्याच्यासाठी त्या शिरीषाला आपण हे केलं होतं की गॅप्स कुठं आहेत कॉन्टेंट ते आणि मग
जे पार्टनर्स आता डिजिटल साक्षर पण मला म्हटलं होतं की मॅडम आमचे एक्स्ट्रा तयार झालेले कॉन्टेंट आहेत ते पण आम्ही तुम्हाला देतो. पण आता ते जर मिळाले तर आपल्याला पहिला लिंकिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे इकडे जरी हे असेल तर 8-10 दिवसात इतका मोठा कॉन्टेंट 4000 प्लस आता तयार झालेले त्यांचे कॉन्टेंट नाही म्हटलं तर 5,000 पर्यंत कॉन्टेंट असतील. ते सगळे आपल्याला लिंक करावे लागतील. दीक्षा, अजून एक मॅडम मी अभिनव सरांना बोललो होतो. व्ही स्कूल म्हणून एक NGO आहे. हा, ते त्यांचे सगळे कॉन्टेंट द्यायला तयार आहेत. त्यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी कॉन्टेंट आहे त्यांच्याकडे. आपल्या करिक्युलम प्रमाणे आहे का? हो 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 हो. रावसाहेब ते आमच्या जिल्ह्यामध्ये आले होते. बरंच काय काय त्यांनी हे केलेलं होतं इथं. त्यामुळे बघा, तो माझा मित्र आहे तानाजीराव. बरं. ओके. त्याला मी बोललो प्रत्यक्ष. तो तयार आहे. फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट द्यायला तयार आहे. कुठल्याही इथं आले होते आमच्या कलेक्टर साहेबांशी बोलले होते त्या बाबतीमध्ये. त्यावेळेस ते कमर्शियल लेवलवर काम करत होते. कमर्शियल लेवलवर त्यावेळेस काम करत होते ते. अच्छा. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची एक अशी रूपरेषा होती की माझ्या जिल्ह्यात शिक्षक ते निवडणार आणि ते त्यांना ट्रेनिंग देणार, व्हिडिओ कसं बनवायचं किंवा समथिंग काय काय असेल ते, आणि ते पण त्यांच्या पोर्टलला अपलोड करणार आणि त्या लिंक फक्त आपल्याला देणार खाली. नाही, त्यांनी पोर्टल त्यांचं असणार असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. बघा, नाही त्यांनी काय केलं, स्कूल पोर्टल त्यांचं वापरावं लागेल. त्यांनी काय केलंय आता, ॲनिमेटेड कंटेंट बनवलाय त्यांचा पूर्ण. कंटेंट आहे चांगला, त्याच्याबद्दल वाद नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं की पोर्टल आमचंच वापरायचं असं काहीतरी होतं. तो कंटेंट तुम्ही बघितलाय का खंडागळे सर? हो, काही कंटेंट पाहिलेली आहेत. चांगले आहेत का कंटेंट? म्हणजे जर रिव्ह्यू प्रोसेस मध्ये आपल्याला घालवायची गरज लागली तर मग वेळ वाया जायला नको. जर ओव्हरऑल कंटेंट चांगला असेल तर मग आपल्याला ते डायरेक्ट लिंकिंगला पण घेऊ शकतो आपण. नाही, 100% सांगता येणार नाही, पण काही कंटेंट जेवढे बघितले त्यातले काही तसे होते. आमच्या जिल्ह्यातल्या शिक्षकांनी पण काही जणांनी समजा त्यांनी हे केलं होतं आमच्या कलेक्टर साहेबांसोबत. तर काही कंटेंट दिलेले आहेत, पण काही तसे असे आहेत, त्यांची मिक्स आहे. ते कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत का आता, किंवा भांबरे सर तुमच्याकडे आहेत का? आहेत मॅडम. व्ही स्कूल म्हणून टाकल्यानंतर लक्षात येतं लगेच ते, म्हणजे वेब पोर्टल आहे त्यांचं ते. मी तुम्हाला लिंक पाठवतो मॅडम, लिंक पाठवतो. मी त्यांच्या माणसाचा नंबर पण देतो. कारण का जर असतील ना ते कॉन्टेंट, बर नाही मला काय म्हणायचंय, ते कॉन्टेंट जर सगळे आपल्याकडे उपलब्ध, किती साधारण कॉन्टेंट आहेत त्यांचे? कॉन्टेंट भरपूर असतील असतील खंडागळे सरांना माहिती असेल. नाही, भरपूर असतील कंटेंट. आपल्या करिक्युलम मधले ओव्हरऑल सिलेबस मध्ये सगळे कॉन्टेंट कव्हर झालेत का? नाही, पाहावं लागेल मॅडम ते एकदा. हॅलो. तसा कुठलाही पूर्ण 100% कॉन्टेंट कुणाकडेच अवेलेबल नाही मॅडम. आपल्याला यांच्याकडून थोडा असं करून कम्प्लीट करता येईल. मला असं वाटतं डिजिटल साक्षर आणि व्ही स्कूल या दोघांचं जर केलं तर आपल्याकडे 90% पर्यंत कॉन्टेंट उपलब्ध होऊ शकतो. ते जरा भांबरे सर त्यांचे कॉन्टेंट जरा मागवून घ्या त्यांच्याकडून. जर ते व्यवस्थित असतील तर मग आपल्याला ते लिंक करून घ्यायला पाहिजेत, आणि त्यांची काय आपल्याला काय MOU वगैरे करता आला तर त्यांच्याशी, जसं आपण आता तयार आहेत, MOU साठी तयार आहेत. ते एकदा प्रेझेंटेशन देऊ इच्छितात SCRT ला येऊन. मी सरांशी बोलून घेते, गरड सरांशी, आणि एक कॉन्टेंटचं त्यांचं जे काही असेल तयार किंवा आणखीन काय, तर आपण ते बघून घेऊया. ह्या जर 8-10 दिवसामध्ये आपल्याला लिंकिंग करता आलं तरच कॉन्टेंट उपलब्ध असणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. कारण गेल्या वर्षी आपण जो कॉन्टेंट देत होतो थोडासा त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली होती. हे असं तसं आपण बरंच ते बघितलेलं आहे. तर यावर्षी तसं होऊ नये याच्यासाठी आपली असेसमेंट, हे अभ्यासमाला जाण्याच्या आधी सगळ्यात पहिली पायरी आपला कॉन्टेंट फुलफिल पाहिजे. दुसरी म्हणजे जर आपण असेसमेंट देणार असू तर ते असेसमेंट पण फुलफिल पाहिजे. आता डाकरे सर जर म्हणतायत की आम्ही
असेसमेंट सगळ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, त्यांच्या 1ली ते 7वीच्या तयार आहेत. तर त्यांच्या जर तयार असतील तर त्या बघून आपण वापरायला काय हरकत नाही, बरोबर की नाही, नवीन efforts लावण्यापेक्षा. त्या मी डायरेक्ट गुगल फॉर्मच्या लिंक देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी कंटिन्यू माझं काम चालू आहे मॅडम त्याच्यावर. आता 5वी पर्यंत मी कम्प्लीट संपूर्ण करत आलोय, फक्त इंग्रजी विषय राहिलाय. आणखी 6वी 7वीचा कंटिन्यू मला ह्या 15 दिवसात मी कम्प्लीट करणार. म्हणजे इव्हॅल्युएशन साठीचा बरं हा, का, evaluation. शीट्स हो, हो. आहेत ना त्या. तर मग हो. उगाच कसं होतं, आपण विनाकारण एफर्ट्स घालत बसतो, टाइम घालवत बसतो. जर तयार आहे तुमचं तर त्याच्यामध्ये आमचे डिपार्टमेंट्स काय ऍडिशन करायचे असतील तरी पण करू शकतात. पण बेसिक काम तर तुमचं तयार आहे आमच्यासाठी, बरोबर ना. बरं. सुरुवातीला वर्गपूर्व तयारी हा विषय गरजेचाच आहे, कारण मॅडम हा आता कोविडमध्ये खूप काळ गेला आहे, हे वर्ष गेलं. तर जो बेस आहे मुलांचा तो ज्या बेसिक आहेत काही गोष्टी त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी स्टार्टिंगला 1 महिना असेल किंवा 1.5 किंवा 2 महिने असतील, तर तो वर्गपूर्व तयारी म्हणून मागील हा जो आवश्यक घटक किंवा कंटेंट आहे तो येणं आवश्यकच आहे. मला काय म्हणायचंय आता, आपण अभ्यासमाला, कॅलेंडर आणि हे ब्रिज कोर्स, हे 3 गोष्टी अलाइन होत आहेत का? हे दुपारी 3ला मला मीटिंग आहे 3 वाजता आता तेच विभागांची, ते मी त्यांच्याशी डिस्कस करते. म्हणजे काय होईल, तर ह्या 3 गोष्टी जर आपल्या अलाइन होत असतील तर वेल अँड गुड, आपला त्रास कमी होतोय. आणि मीनवाईल आपण काय करू की सपोज आपली अभ्यासमाला आता फ्लोट होणार, तर एक नमुना, एक डेमो आपण तयार करूयात. कोणताही एक कॉन्टेंट घेऊ, असा जसा आपण स्वाध्यायचा रिप्रेझेंटेशन होतं तशा पद्धतीनं एक डेमो तुर्तास तयार करता येईल की अशी दिसेल आमची अभ्यासमाला. मला एक म्हणायचं मॅडम की अभ्यासमाला द्यायची कशावर, हा प्रश्न आपला अनुत्तरित राहिला होता गेल्या मीटिंग मध्ये. मग नेमकं काय, कशावर द्यायची, व्हॉट्सअप बेस्ड द्यायची का कशी, का गेल्या वर्षी सारखी, का वेब पेज वर द्यायची, असं या 3-4 पर्यायावर गेल्या वर्षी सारखी नाही द्यायची. सारखी नाही द्यायची आपल्याला. म्हणजे आपण देणार ह्या अभ्यासमाला ही आपला स्वाध्याय उपक्रम जो आहे व्हॉट्सअप असेसमेंटचा, तशा स्वरूपात आपण अभ्यासमाला देणार आहे. आणि ओके, त्यासाठी मग हे दाखले सरांनी जो नमुना दाखवला ते त्यांच्या शाळेमध्ये वगैरे बहुतेक त्यांनी केलेला आहे, तर तशा पद्धतीनं आपली अभ्यासमाला दिसेल. सेम स्वाध्यायचा असेल, फक्त आपला कॉन्टेंट असेल तिथं. स्वाध्यायामध्ये आपण क्वेश्चन शीट दिल्या होत्या, तर इथं आपला अभ्यासमाला तिथं रिफ्लेक्ट. तसा एक डेमो मला अपेक्षित आहे की बाबा या स्वरूपात अभ्यासमाला देत असताना अशी असेल, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप. कारण त्याचं आपल्याला माहिती पर जसं स्वाध्यायचं केलं होतं तसं आपल्याला ह्याची पण एक हे करावं लागणार आहे ना, मॅन्युअल टाईप इन्स्ट्रक्शन्स. बरोबर, पहिली अभ्यासमाला आपली ज्या वेळेला जाईल त्या दिवशी ह्या इन्स्ट्रक्शन्स पण त्याच्यामध्ये जाणार आहे. मोठ्या वर्गांचे जास्त होते, 8, 9, 10ला कॉन्टेंटच नव्हता. त्याच्यात इंग्लिश मीडियम तर आपल्याकडे खूप कमी आहे. इंग्लिश मीडियम आणि उर्दू मीडियमचं बऱ्यापैकी कॉन्टेंट आहे, पण उर्दू मीडियमची सेपरेट अभ्यासमाला रन करत होतो. कॉन्टेंटच नाहीये सर त्याला. जर आपण मीडियमचा ऑप्शन ठेवला तिथं हिंदी, इंग्रजी आणि मराठी, तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमाचं कॉन्टेंट आपल्याला, तेच मी शिरीषाला काढायला सांगितलं होतं, पण ती जॉईन झालेली नाहीये मीटिंगला. तर ते त्याची समरी मी ग्रुपवर टाकायला लावते शिरीषाला, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि जर ओव्हरऑल कॉन्टेंट फुलफिलमेंट होत असेल तर आपल्याला अडचण येणार नाही.
आणि ते चांगलं असेल तर रॅन्डमली कुठलं उचलून आपण देऊ शकतो, असं शोधत बसावं लागणार नाही गेल्या वर्षी सारखं. तसं एक स्ट्रक्चर खंडागळेचं तुम्ही तयार करून बघावं असं मला वाटते. जसं आता दाखले सरांनी आपल्याला एक डेमो दाखवला होता, तसं आपले अभ्यासमाला अशी दिसेल असं एक स्ट्रक्चर तयार करायचं. ओके मॅडम. आज उद्याचा वेळ घेऊ आपण, परवा दिवशी आपण पाहिजे तर मीटिंग लावू, डेमो बघू. आणि मीनवाईल मी हे ह्याचा ब्रिज कोर्सचा ह्याचा मॅटर पण आज डिस्कस करते. त्याच्यावर तोडगा निघाला तर मग आपला पण त्रास कमी झाला म्हणायचा, कारण ब्रिज कोर्स मटेरियल जर इकडे ऍज आपल्याला घेता येत असेल तर मग खूपच काम सोपं झालं आपलं, महिना दीड महिन्याचं आपलं काम सोपं झालं. बरोबर ना? चालेल का? मग तुम्ही खंडागळे सर आणि बांगर सर तुम्ही दोघं मिळून त्याचं एक स्ट्रक्चर तयार करा अभ्यासमालेचं आपल्या. म्हणजे परवा दिवशी आपण मीटिंग घेऊ किंवा ग्रुपवरती टाकलं तुर्तास तर चर्चा पण होईल. पण यावेळी मात्र सगळे जेवढे काही मेंबर आपण 9-10 जण आहे तर त्यांचं सगळ्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, एक बोलतो एक बोलत नाही, एकाचं पार्टिसिपेशन असतं दुसऱ्याचं नाही, तर असं कोणाचं होऊ नये. आपण सगळ्यांनी त्या प्रत्येक मुद्द्यावरती आपले मत द्यावी, सुधारणेला वाव राहतो. मग तर खंडागळे सर आणि बांगर सर तो एक स्ट्रक्चर तयार करून ग्रुपवरती टाकतील. तुम्ही सगळ्यांनी त्याच्याविषयी व्यवस्थित काय पॉसिबिलिटीज आहेत त्या बघा. आणि परवा दिवशी मात्र आपण सकाळी मीटिंग घेऊ 11च्या दरम्यान. त्याच्यावर तोपर्यंत बाकीच्या गोष्टींवरती पण तोडगा निघेल. ठीक आहे? ओके मॅडम. आणि कसं प्रेझेंटेशन असावं याविषयी तुम्ही सगळ्यांनी ग्रुपवरती टाकलं तरी सुद्धा हे दोघ जण त्या पद्धतीने विचार करतील की हेच करतील आता, ह्यांचं डोकं लावतील, असं नसावं. प्रत्येकानं असं अशी असू शकते किंवा अशी असावी असं आपण मत सांगू शकतोय. शेवटी हे टीम वर्क आहे. जरी त्या दोघांना आपण लिडरशिप दिली असली तरी हे आपल्या कन्व्हिनियन्स साठी आहे. त्यामुळं कुणीही हे करून घ्यायचं नाहीये. प्रत्येकानं आपापलं मत, शंका काही असू देत, पॉसिबिलिटी सगळ्या ग्रुपवरती मांडा. त्याच्यासाठी आपण तो ग्रुप तयार केलेला आहे. ठीक आहे? चालेल. मग तयार करून खंडागळे सर शेअर करा. मी ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ब्रिज कोर्सचा नमुना असेल वगैरे ग्रुपवरती शेअर करते. कॉन्टेंट अवेलेबिलिटीचं पण शिरीषाला शेअर करायला लावते. म्हणजे मग आणि भांबरे सर तुम्ही त्या ई लर्निंग वाल्याला बोला, जेणेकरून त्याचा कॉन्टेंट काय, समरी जर त्याची मिळत असेल, किती कुठल्या मीडियमचे, कोणत्या इयत्तेचे, चॅप्टर वाईज कसे धडे आहेत, कंटेंट आहेत, हे सगळी समरी शीट जर त्यांच्याकडून मिळत असेल तर ती घेऊन कॉन्टेंट आम्हाला रिव्ह्यूला मिळेल का हे पण विचारा. मीनवाल सरांशी पण याविषयी बोलून घेते. चालेल, थांबूया मग आपण. एक टास्क आपलं पूर्ण होईल आज. ओके ओके मॅडम. डाकरे सर तुमच्या शीट्स तयार करून ठेवा इव्हॅल्युएशनच्या. मी आता मीटिंग मध्ये ते बोलते. आणि तुमच्या शीट्स गुगल लिंक आहेत का तुमच्या सगळ्या? हो आहेत आहेत. बर, त्या माझ्या मी आधी डिस्कशन करून मग तुम्हाला मेसेज करेन. म्हणजे मग त्या विभागांना मी देईन बघायला. त्याच्यात जर ऍडिशन किंवा काही आणखी बदल आपल्याला करायचा असेल तर करून तेच आपण पुढे फॉरवर्ड करू शकतो. ओके ओके चालेल, थांबूया आपण. आता परवा दिवशी आपण घेऊ मीटिंग या संदर्भात. Recording stopped.